हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी तुमच्यासोबत झटपट अशी होममेड आईस्क्रीम रेसिपी शेअर करणार आहे. तर आता गरमीचे दिवस चालू झालेले आहेत, तर आपण बाहेरून आणून आईस्क्रीम खातो. तर तुम्ही आपण घरच्या घरी कसं आईस्क्रीम बनवू शकतो इझी पद्धतीने, तर तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आवडल्यास तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट सुद्धा नक्की करा. तर आपण आता सुरुवात करूया रेसिपीला. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा मी इथे गॅस चालू करून घेते. कढई ऑलरेडी चांगली स्वच्छ अशी धुवून घेतलेली. जर तुम्ही याच्यामध्ये भाजी वगैरे काय बनवत असाल तर ती चांगली हे करून घ्यायची, धुवून घ्यायची, कारण की तिखटपणा आतला पूर्ण गेला पाहिजे. तर त्यासाठी मस्त कढई धुवून घेतली. एका साईडला इथे तुम्ही काचेचा बाउल बघताय, तर तो इथे मी काचेच्या बाउलमध्ये थोडंसं दूध घालून घेतलं, जे की नॉर्मल टेम्परेचरवरती दूध असतं तर तेच घालायचं. नाहीतर ज्या वेळेला आपण आता ह्या कढई चांगली गरम, थोडीशी हलकी झाली ना गरम, की ह्याच्यामध्ये हे अर्धा लिटरची जी दुधाची पिशवी आहे तर ती घालून घेते. तर खूप इझी पद्धत आहे, तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर ही अर्धा लिटरची जी पिशवी आहे ना दुधाची, तर ती मी ह्या कढईमध्ये घालून घेते. आणि दूध चांगलं थोडंसं गरम झालं ना, म्हणजे कोमट झालं की तर त्यातलं जे दूध, आता मी हे वाटीमध्ये जे दूध घेतलेलं आहे ना, तर ते जर अवेलेबल नसेल आपल्याकडे दूध, तर हे थोडंसं गरम झालेलं दूध असेल ना कोमट, तर ते काढून वाटीमध्ये घेतलं तरीही चालेल. नाहीतर मग आपण नॉर्मल टेम्परेचरवरती घालतो ना, नॉर्मल टेम्परेचरवरती ठेवतो, तर ते दूध वापरायचं. तर इथे मी अर्धा लिटरची दुधाची पिशवी घालून घेतली कढईमध्ये. त्यानंतर ते चांगलं गरम झालं, दूध चांगलं गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये पुढे थोडं असं हलकं असं ढवळून घेणार आहे. आणि त्यातलंच थोडंसं दूध मी बाजूला काढलं. म्हणजे हे बघा, अशा पद्धतीने थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण बाजूला काढू शकतो हे दूध. तर म्हणजे आपण बाहेरून दुकानातून आईस्क्रीम आणतो, तर आपण घरच्या घरी खूप इझी पद्धतीने आईस्क्रीम बनवू शकतो. ह्या आधी पण आपल्या चॅनलवरती मी खूप साऱ्या अशा म्हणजे 2-3 वेळा आईस्क्रीमच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत, पण हे अगदी इझी पद्धतीने. तर हे जे दूध घेतलेलं आहे ना, तर त्याच्यामध्ये मी केसरच्या 5-6 काड्या घालून घेते. ऑप्शनल आहे, तर तुम्हाला आवडत असेल, अवेलेबल असतील तर घातलात तरीही चालेल, नसेल तर नाही घातलात तरीही चालेल. तर इथे मी चांगले केसर हे चांगलं भिजायला ठेवते. तोपर्यंत इकडे बाकीची प्रोसेस जे चालू आहे, तर ती गॅस स्लो करून इथे दूध गरम होतं आहे, हे चांगलं हलवते आणि एका बाजूला ठेवून देते. बघूया आपण कितपत कलर येतोय. जास्त वेळ जर लवकर ठेवला तर येईल, म्हणजे जास्त वेळ जर ठेवला असता ना आधी, तर थोडासा हलका आला असता. आणि हे चांगलं हलवत राहायचं. आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता साखर टाकून घेणार आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, म्हणजे अर्धा लिटरला किती तुम्हाला साखर, जास्त जर गोड आईस्क्रीम खायचं असेल किंवा कमी गोड खायचं असेल तर कमी टाकलात तरीही चालेल. तर जे साहित्य मी वापरलेलं आहे ना, तर ते मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते तुम्ही नक्की चेक करा. आणि तुम्ही इझी पद्धतीने हे घरच्या घरी हे आईस्क्रीम बनवू शकता. तर हे इथे मी दूध घेतलेलं होतं एका वाटीमध्ये. त्याच्यामध्ये ही कस्टर्ड पावडर भेटते, कोणत्याही शॉपमध्ये भेटते, किंवा आपण आता डीमार्टला वगैरे आपण ग्रोसरी शॉपिंगला जातो, तर त्यावेळेला कस्टर्ड आपण आणतो. ह्या आधी मी तुम्हाला फ्रूट कस्टर्डची रेसिपी पण मी शेअर केलेली आहे. तर त्यात म्हणजे त्याचंच ते थोडंसं उरलेलं होतं, तर ते कस्टर्ड पावडर मी ह्याच्यामध्ये चांगलं असं याचं बॅटर बनवून घेते. अजिबात कुठेही त्याला गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत. तर त्यासाठी मी इथे मस्त असं ढवळून घेते. आणि माझ्याकडे ना मँगो पण होता, मँगो पावडर पण होती. ज्यावेळी आम्ही रत्नागिरीला आता गेलो होतो ना, म्हणजे डिसेंबरमध्ये, पण ह्याच्यावरती एक्सपायर अजून झालेलं नाही, त्याच्यामुळे मी वापरते. एक्सपायर अजून 2025ला आहे, डिसेंबरला. तर त्याच्यामुळे मला ती मँगो पावडर पण मी थोडीशी ह्याच्यामध्ये आता वापरणार आहे. तर पहिल्यांदा जी कस्टर्ड पावडर घेतलेली, तर त्याचं चांगलं मस्त असं मिश्रण करून घेतलं. आणि ही मँगो पावडर आहे, ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे मँगो पावडर नसेल किंवा मँगो पल्प असेल, म्हणजे आता सीझन चालू आहे मँगोचा, तर तुम्ही थोडासा त्याचं गर टाकलात तरीही चालेल, थोडासा मिक्सरला लावून. तर हे दोन्ही पण मी आता सगळं मिक्स करून घेते. आणि मँगो पावडर खूप मस्त होती, कारण की ओरिजिनल आम्ही ज्या वेळेला रत्नागिरीला गेलो ना, तर तिकडून आणली होती मी ती. तर हे दूध आहे ना, तर ते थोडंसं असं चांगलं हलवत राहायचं. आणि थोडं कोमट झालं की हे थोडंसं आपण जे कस्टर्ड पावडर आणि मँगोचं जे बनवलं होतं ना, बॅटर बनवलं होतं, तर त्या दुधामध्ये घालून घ्यायचं आणि हळूहळू हलवत राहायचं थोडं.
एकदम गॅसची फ्लेम तुम्ही एकदम स्लो ठेवायची, जास्त घट्ट पण नाही करायची आणि जास्त अशी गॅसची फ्लेम ना तुम्ही थोडी स्लो ठेवा आणि त्यानंतर मग चांगलं असं हलवत राहायचं, म्हणजे गुटळ्या होऊ नयेत ह्यासाठी चांगलं म्हणजे हलवत राहायचं, सारखं हलवत राहायचं आणि एकदम बारीक ठेवायचा गॅस, जेणेकरून ते खाली चिपकणार नाही. आणि ही जी कढई घेतलेली आहे ना मी, ती नॉनस्टिकची आहे, त्याच्यामुळे कसं चिपकणार नाही त्याच्यामध्ये. आणि आईस्क्रीमची ह्या आधी पण मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली होती, तर ही खूप इझी पद्धत आहे आणि म्हटलं आता तुमच्यासोबत शेअर करते. आणि फ्रूट कस्टर्ड पण तुमच्यासोबत मी शेअर केलेली होती. आणि आता गरमीचे दिवस चालू झाले तर मंथन तर माझा डेली रोज आईस्क्रीम मागतो, मम्मी मला आईस्क्रीम पाहिजे, मम्मी मला आईस्क्रीम पाहिजे. आणि आता तो स्कूलला जायला निघणार आहे, तर त्याआधी मी काय करते, थोडंसं म्हणजे त्याला सांगितलं की हा बनवून ठेवते बाळा, हा ठीक आहे आपण बनवूया आईस्क्रीम. तर तो बोला ठीक आहे मम्मी बनव, मी स्कूलमधून आल्यानंतर मला लगेच पाहिजे. म्हटलं ठीक आहे बनवते. मग हे त्याच्यासाठी मंथनला आमच्या कसं रोज संध्याकाळचं रात्र झाली ना की मामाला सांगतो मामा आईस्क्रीम घेऊन ये, आईस्क्रीम घेऊन ये. तर असो, तर हे इथे मी आधी जे दुधामध्ये केसर टाकले होते ना, तर ते या बॅटरमध्ये ओतून घेते. आणि थोडासा कलर काय आला नाही, पण थोडं आता नंतर थोडंसं केसर टाकलेलं आहे तर त्याच्यामुळे थोडासा हलका कलर येईल. तर ऑलरेडी कशी मँगो पावडर पण आपण टाकलेली आहे, फ्रूट कस्टर्ड पावडर पण टाकलेली आहे. आणि हे सगळं असं थोडंसं घट्ट असं झालं की आपण हे नंतर गॅस बंद करून घ्यायचा. गॅस बंद करून घेतला त्यानंतर मग आता मी मंथनला स्कूलला सोडून येते आणि बाकीची प्रोसेस करते, तोपर्यंत थंड होऊ देते. तर मी एका बाउलमध्ये काढून ठेवते आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते, थंड करायला ठेवते आणि दाखवते नंतर. तोपर्यंत हे चांगलं जरा हलवत राहते. तर मी इथे हे जे बॅटर आहे ना, तर सगळं मी एका बाउलमध्ये काढून घेतलं होतं. खाली मी ना असं नॉर्मल आपलं थंड पाणी ठेवलं होतं, म्हणजे जेणेकरून पटकन थंड होईल. आणि फ्रीजरमध्ये लगेच गरम गरम ठेवलं तर परत नको हे व्हायला, म्हणून मी हे हे वाडगा घेतलेला आहे ना, बाउल घेतलेला आहे, तर तो मी पूर्ण पाण्यामध्येच ते ठेवलं होतं थंड व्हायला. तर आता आपण बाकीची प्रोसेस बघू. तर इथे मी हा मोठा बाउल घेतलेला आहे, जो की मी म्हणजे केक क्रीम वगैरे बनवते ना, तर त्यासाठी. हा स्टार व्हिपची क्रीम आहे, तुम्ही कोणत्याही कंपनीची घ्या. तर रिच स्टार व्हिप क्रीम आहे, ही व्हिपिंग क्रीम आहे. तर ती व्हिपिंग क्रीम आपण वापरून आईस्क्रीम मस्त असं घरच्या घरी होममेड असं आईस्क्रीम बनवणार आहे. आणि हे इथे ही 1 वाटी घेतलेली आहे, म्हणजे मी अंदाजानुसार सांगते, ही 1 वाटी ही व्हिपिंग क्रीम घ्यायची. आणि तुमच्याकडे जर बीटर वगैरे असेल ना, तर तुम्ही त्याने बीट करू शकता. नसेल तर तुम्ही मिक्सरला वगैरे आपण फिरवतो, पण ते मिक्सरला फिरवून की नाही एवढी अशी जशी आपल्याला घट्ट पाहिजे असते क्रीम, तर तशा त्या पद्धतीची होत नाही. तर त्यामुळे मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की जर तुमच्याकडे बीटर असेल तर तुम्ही हे करू शकतात. नाहीतर मग ते पण त्याला कसं चांगलं असं हलवत राहावं लागणार सारखं, नाहीतर मग थोडंसं मिक्सरमध्ये की नाही घालून तर ह्याचं हलकं असं घट्ट होईल. आणि फ्रीजरला ठेवलं की ते थोडंसं नॉर्मल असं घट्ट होईल त्या पद्धतीने. तर ही व्हिपिंग क्रीम जी घेतलेली आहे 1 वाटी, तर ती मी आता व्हिप करून घेते. म्हणजे ह्या बीटरने हा जो माझा केक बनवते ना, तर तो बीटर आहे. तर मी तुम्हाला कितीदा सांगितलंय की हा माझ्याकडे बीटर आहे 450 वॅटचा. तर मी त्यानेच आता मी इथे क्रीम जी घेतलेली आहे तर ती व्हिप करून घेते मस्त अशी. आणि खूप इझी पद्धत आहे. बीटर असेल ना तर सगळ्यात भारी, नाहीतर मग ते कॉफीसाठी आपण कॉफी वगैरे बनवतो ना, तर ते बीट करतो ना, म्हणजे कॉफी थोडीशी आपण हे करतो, हलवतो, तर काय बोलतात त्याला मला आता आठवत नाहीये. तर त्याने पण आपण की नाही ती क्रीम आहे ती व्हिप करू शकतो, पण खूप वेळ लागतो. तर त्याच्यामुळे बीटर असेल तर पटकन होऊन जाईल. तर हा बाउलमध्ये ही क्रीम घालून घेतली आणि डबल होते. 1 बाउल असतो ना, तर 2 बाउल ही क्रीम अशी तयार होते, पूर्ण अशी व्हिप होते. ते मस्त अशी झालेली आहे बघा अशा पद्धतीने. केकला थोडीशी अजून घट्ट लागते, तर आईस्क्रीमसाठी म्हणून मी ही अशीच ठेवली. तर आता हे जे सगळं बॅटर मी जे बनवलेलं आहे तर ते पूर्ण असं थंड झालेलं आहे. तर तुम्हाला की नाही मी एक सांगते, जे आपण हे करतो ना, जे थंड करायला ठेवतो, तर थंड झाल्यानंतर तुम्ही फ्रीजरमध्ये एक अर्ध्या तासासाठी ठेवलात तरीही चालेल. पण मी ठेवलं नाही, नॉर्मल टेम्परेचरवरती ठेवलं आणि मंथनला सोडून आली आणि हे बाकीची प्रोसेस आता करते. आणि जे सगळं ते बॅटर बनवलं होतं ते त्या व्हिपिंग क्रीममध्ये मिक्स करून घ्यायचं.
तर ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता तुम्ही. त्यानंतर मग तुम्हाला चॉकलेट्सचे असे टाकायचे असतील ना क्रम्स, तर ते पण टाकू शकतात. त्यानंतर बाकीचं अजून जर तुम्हाला काय आवडत असेल तर ते पण टाकू शकतो. पण मंथन बोलला मम्मी बिलकुल असे ड्रायफ्रुट्स अजिबात टाकू नको. मी म्हटलं ठीक आहे नाही टाकत. त्याला का नाही, त्याला असे ड्रायफ्रुट्स आवडत नाहीत टाकले. म्हणजे खातो तो असे भाजी वगैरे खातो, पण असे आईस्क्रीम मध्ये वगैरे आले. आता कधीतरी मी राजभोग आईस्क्रीम आणलं ना तर त्याला ते कसं नको म्हणतो, मला ते नको आईस्क्रीम. त्याच्यामुळे मी ड्रायफ्रुट्स टाकले नाहीत ते. तर आता हे सगळी मस्त अशी व्हीप करून झाली. परत एकदा मी थोडंसं हलवून घेते सगळे एकत्र मिश्रण हे एकत्र होण्यासाठी. मस्त असं मिश्रण एकत्र झालं की नंतर परत आपण ह्याला एअरटाईट डब्यामध्ये ह्याला पॅक करून ठेवणार आहेत. आणि गरमी चालू झाली आहे की आपल्याला कसे रोज रोज काय ना काहीतरी थंड खायला असे मन करतं, तर त्याच्यामुळे आपण हे घरी मस्त असं घरच्या घरी बनवू शकतो. एवढंच की तुम्हाला कस्टर्ड पावडर, त्यानंतर क्रीम घेऊन यायची आणि मस्त त्याच्यानंतर तुम्ही वेलची पण टाकू शकतात. तुम्हाला अगदीच कोणता फ्लेवर नसेल आवडत ना तर तुम्ही वेलची पण टाकू शकतात. तर हे मी सगळं असं मिक्स करून घेते आणि ह्याला आता सेट व्हायला ना मला वाटतं आत्ता वाजलेले आहेत. मंथनला सोडलं मी 1 वाजता सोडलं, तर आता मी घरी 2:30 वाजलेले आहेत. आता 2:30 वाजता मी आता घरी आली. त्यानंतर 2:30 वाजता आता मी हे बाकीची प्रोसेस करते. तर हे 2 डबे घेतलेले आहेत. तर वरतून फॉईल पेपर लावला तरीही चालेल, पण माझ्याकडे फॉईल पेपर नव्हता. किंवा तुम्ही जे काचेचे डबे असतात ना तर त्याच्यामध्ये ठेवला तरीही चालेल. तर माझ्याकडे हे आईस्क्रीमचा एक डब्बा होता आणि त्यानंतर हा दुसरा एक आपण नॉर्मल जे असतो तर तो प्लॅस्टिकचा डब्बा होता. तर त्याच्यामध्ये आता मी मस्त असे पॅक करून, हे बघा असे पॅक करून मी आता आईस्क्रीम रेडी होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवून देते. 7 ते 8 तासासाठी ठेवून देते. आणि रात्री फक्त तर डिरेक्टली आपण ह्याला रात्री बघूया की ह्याची मस्त असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे की नाही. तर हे मी थोडंसं असं आता जे आईस्क्रीमचं प्रत्येक गृहिणीला सवय असते की प्लॅस्टिकचा डबा म्हटलं की आपण काय टाकून देत नाही, तर त्याच्यामुळे मी पण तसेच ठेवलेले आहेत. आणि हे 2 डबे मस्त असे भरून आईस्क्रीम झालेले आहेत. तर मंथन माझा पोट भरून आईस्क्रीम खाईल, तर त्यासाठी आता मी हे फ्रीजरमध्ये ठेवून देते. तर फ्रीजरमध्ये तुम्हाला टाटा सॉल्ट दिसत असेल, पण त्याच्यामध्ये टाटा सॉल्ट दिसत नाहीये. तर त्याच्यामध्ये आहेत फ्रोझन मटर, जे की मी घरी बनवले होते. तर ती पण मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती. तर मिठाची पिशवी रिकामी झाली ना तर त्याच्यामुळे मी त्याच्या भरून ठेवले ते त्या टाटा एअरटाईट ह्याच्यामध्ये. आता आपण 8 तासानंतर आईस्क्रीम खोलून बघूया. मस्त असं आपलं कस्टर्ड आईस्क्रीम तयार झालेलं आहे, कस्टर्ड फ्लेवरचं. तर तुम्ही घरच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि खूप सुंदर झालेलं आहे आईस्क्रीम. बघूनच असं तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर मंथन बोलते की मम्मी लवकर काढ आणि मला दे, आधी मला खायचं आहे आईस्क्रीम. आणि त्याला घरी बनवलेला आईस्क्रीम असेल ना तर तो अनलिमिटेड म्हणजे 1-2-3 दिवस तरी खातो. तर त्याच्यासाठी म्हणून मी स्पेशली मंथनसाठी असं हे आईस्क्रीम बनवलं. आणि मस्त असं एकदम कस्टर्डचं आईस्क्रीम रेडी झालेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नक्की तुम्ही ह्या आता गरमीमध्ये रेसिपी नक्की ट्राय करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण क्लिक करा, जेणेकरून जे मी नवीन व्हिडिओ अपलोड करते ना तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर बघू शकाल. तर हे झटपट असं आईस्क्रीम मस्त आणि टेस्टी झालेलं आहे. तर नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा आईस्क्रीम तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण जे घरी होममेड आईस्क्रीम बनवतो ना तर त्याची चव काय वेगळीच असते. आणि मंथनने घेतलं पण, तो एक बाउल मंथनने घेतला आणि मम्मी आईस्क्रीम 1 नंबर झालेला आहे आणि मला हे 2 दिवस खायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे तुला देते. हे बघा असं तुम्ही मस्त असं सर्व करू शकतात गरमीमध्ये होममेड असं आईस्क्रीम. तर ड्रायफ्रुट्स तुम्ही पाहिजेत ते तुम्ही टाकू शकतात. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलंच तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करा कोकणची कन्या या पेजला. तोपर्यंत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.